आपण आता जरी इतिहास घडवायचा असेल तर प्रत्येक मुलीच्या हाती एक एक तलवार आणि एक एक लाठी दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या युद्धकलेच्या जोरावर स्वराज्य उभं केलं ती युद्धकला नेमकी कशी होती हे आपल्याला माहिती आहे का? की फक्त ती इतिहासाच्या पुस्तकामध्ये आणि चित्रपटामध्ये उरलेली आहे? आज मोबाईलच्या स्क्रीनमध्ये गुंतलेल्या पिढीसमोर एक मोठा प्रश्न उभा आहे. संकटाच्या वेळी स्वतःचं आणि आपल्या बहिणीचं, आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याची तयारी आपण करत आहोत का? मुलींवर होणारे अत्याचार तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण या सगळ्यात एक गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करेल. या हरवत चाललेल्या परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी आणि मुलीसह प्रत्येक युवक आणि युवतीला सक्षम बनवण्यासाठी अवघ्या 21 वर्षाचा एक तरुण झटतोय. त्याला कारणही तसंच आहे. लहानपणी एका मुलीची छेडछाड होताना पाहिल्यानंतर त्याच्या मनात एक प्रश्न पेटला. समाजासाठी आपण काय करू शकतो? आणि त्या एका प्रश्नातून जन्म झाला रक्षक गुरुकुलचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी मा जिजाऊ जर जन्माला आली असती परत एकदा तर असे अनेक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते. आज हे गुरुकुल शेकडो मुलामुलींना फक्त लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकवत नाही, तर आत्मविश्वास, शिस्त आणि स्वरक्षणाची ताकदही देत आहे. प्रत्येकाच्या म्हणजे नजर किंवा दृष्टिकोन बघण्याचा चांगलाच आहे असा पण नाही. नेमका कसा सुरू झाला हा प्रवास? या कलेमुळे मुलींच्या आयुष्यात नेमका काय बदल घडतो? आजच्या काळात ही कला इतकी महत्त्वाची का ठरत आहे? आणि समाजासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या या लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत रक्षक गुरुकुलमध्ये, जिथे इतिहास फक्त शिकवला जात नाही तर तो रोज जगला जातोय. देशाचा एक चांगला नागरिक आणि चांगला भविष्य घडावं त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो. आपण आपल्यासाठी न जगता आपण या समाजासाठी जगलं पाहिजे. आपली हे मर्दान युद्धकला नष्ट व्हायला. म्हणजे आपण जर बाहेरच्या देशात बघितले कराटे, तायकांदो, किक बॉक्सिंग हे आपल्या भारतात आले, पण आपल्या भारतातले गेम जे होते ते नष्ट होते. आधी जामवंती कुस्ती खेळायचे, कुस्तीचे वेगवेगळे प्रकार खेळायचे, लाठीचे वेगवेगळे प्रकार असायचे. आता कुठलीही गोष्ट आपल्या ठिकाणी चालू नसत्या. त्यामुळं आमचं एक छोटंसं प्रयत्न आहे की हे जे नष्ट होत गेम आहेत ते पुनर्विश्वाचं काम आपण या गुरुकुलतर्फे करतो. एक मुंबईतून आम्हाला 1-2 मुलं आली होती शिकायला आमच्याकडे. एक मुलगा आणि एक मुलगी आली होती आणि त्यांनी मला फोन केला होता की सर मला गुरुकुला शिबिरला घालायची आहेत मुलं. मी म्हटलं बरं ठीक आहे या की. म्हटलं नाही म्हटले सर मला आमची मुलांचं एक तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला मी सांगू का? मी म्हटलं सांगा की मॅडम, काय नाही म्हटलं सांगा. नाही सर मग तुम्हाला भेटूनच बोलणार म्हटलं. मग ठीक आहे म्हटलं या म्हटलं आपण भेटूया. मग ते रविवारी आले, सगळे बघितलं आणि त्यानंतर जे आम्ही एका ठिकाणी थांबलो, आपण असं जसं थांबलो त्या एका ठिकाणी थांबलेत आणि नंतर त्यांची आईची जी साडी असते ते असे पदर घेऊन ते ओढाले. मग माझ्या चटकन लक्षात नाही आलं. मग त्यांच्या मम्मीने आपल्या पर्समधून मोबाईल जेव्हा काढून दिले आणि मग ते दोन्ही मोबाईल ते मुलं घेऊन साईडला बसले. त्यावेळी की त्यांची आई मला म्हणली की मला सर काही नाही करायचं, पण त्यांच्याकडून हा मोबाईल तेवढा सर सोडायचा म्हणून मी मुंबईमधून मी इथं आले. बरोबर. आज आमच्याकडे जर बघायला म्हणतात म्हटलं सर आज 5 वर्षाचा मुलगा आहे आमच्याकडं, स्वराज नावाचा मुलगा आहे. स्वराज आज आमच्याकडे हा मुलगा आहे. त्याला जर तुम्ही विचारलं तर ह्या सगळ्या गोष्टीत पारंगीत आहे. आज तुमच्या समोर लाठी, तलवार, दानपट्टा, हॉर्स रायडिंग कुठलेही शस्त्राचं शिवकाले तो अतिशय सुंदर, अतिशय प्रेमळ, अतिशय नित्य नियमानं तो करतो. त्याचा आज ते कदम तर असला भारी म्हणतो ना सर, हे काय बोलायचं काम. एवढं फार सुंदर प्रेरणा मंत्र येतं, दही मंत्र येतं, संस्कृत श्लोक येतात. त्याला सगळ्या काही गोष्टी आपण या मोबाईल सोडून त्याला दिलं जातं. प्रचंड लेखे वर्दी श्रुविष्टवर्तिताशा शिवशेषा मुद्रा भद्रा हे राजते. जेव्हा अनेक शत्रू जर आपल्या अंगावरती येत असतील तर आपण 1 लोक आले किंवा 2 लोक आले तर आपण कराटेच्या साह्याने किंवा तायकांदोच्या साह्याने आपण मारू शकतो. आता माझे बंधुराजे ऑल इंडिया नॅशनल प्लेयर आहेत आणि ऑल इंडिया रेफरी सुद्धा आहेत. मग मी म्हटलं की त्याच्या पुढचं युद्धकला काय आहे. म्हणजे समजा आज आपल्याला माझे बंधुराजे जर 4 लोक आली तर त्यांना मात करू शकतात. तर 4चे जर 8 झाले, 8चे जर 16 झाले, 16चे जर 32 झाले, तर त्या प्रकारे आपण ही युद्धकला कशी करावी आणि त्यावेळी कुठली आपल्या अंगात कला असली पाहिजे त्यावेळी मी विचार केला आणि पूर्ण मग ते विचार करण्याकरता ते आपल्याला भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांची भारतीय कला बघितली आणि त्यानुसार मी आणि माझ्या बंधुरांनी ठरवले की आपण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळं पारंगित करायचं. तर आज जर आपण मुलींच्या मध्ये बघितले की पर्समध्ये मोबाईल असतो किंवा पावडर असते किंवा लाली असते, तर आमच्या मुलीमध्ये एकाही पर्समध्ये तसं मिळणार नाही. तर आमच्या कुठल्याही मुलगीमध्ये पर्स बघितला किंवा दप्तरमध्ये तर भगवती चटणी असते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय सर, आपण एका ठिकाणी समजा आपल्याला 4 लोक जर आपल्याला मारायला जर आली तर आपण असं बोलता बोलता त्या बॅगेत घालून किंवा त्या
पर्समध्ये हात घालून आपण चटणी घेऊन त्यांच्या डोळ्यात टाकून तिथून आपण जे लोक आहेत किंवा जे जिथं जास्त संख्या आपण त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या स्वतःचं संरक्षण करू शकतो. आपण इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी शस्त्र वापरली गेली त्याचं पूर्ण प्रशिक्षण आपण गुरुकुलमध्ये देतोय. वयाच्या 5 वर्षापासून मुलं आपल्याकडे प्रशिक्षणाला येतात. आता 150 मुलं प्रशिक्षण रोज घेतात. ते सायंकाळी 4 वाजल्यापासून प्रशिक्षण सुरू होतं ते संध्याकाळी 9 वाजून प्रशिक्षण असतं. तर तायक्वांदो आहे, मार्शल आर्ट, हे मार्शल आर्ट देतो. म्हणजे मार्शल आर्ट देखील तुम्ही शिकवता इथं? वा वा वा, छान गोष्ट. तुम्ही इथं शिकवायला असता, या व्यतिरिक्त दुसरं काय करताय, जॉब वगैरे का? हो, मी महानगरपालिकेमध्ये बालवाडी शिक्षिका म्हणून आहे. आता सध्या कार्यरत आहे. शिक्षिका म्हणून असताना देखील युद्धकला शिकावीशी अशी का वाटली तुम्हाला? मी सरांचं युट्यूबद्वारे, इंस्टाद्वारे मी सरांचं म्हणजे असं शिवजयंतीनिमित्त, अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त, आपल्या सावित्रीबाई जयंतीनिमित्त ह्या सगळ्या मी ह्यांचं युद्धकला मी पाहत होते. म्हणजे एखादी ऍड आली, आपण आधी डोंबाऱ्याचा खेळ बघायला जायचं, पण डोंबाऱ्याच्या खेळमध्ये काय, हा ते मूल किती वर चढते, कसं करते, अशा पद्धतीनं आपण त्या लोकांना प्रोत्साहन द्यायचं. पण ही मुलं पोटासाठी जर एवढी कला करत असेल तर आपण संरक्षणासाठी का करू शकणार नाही? यासाठी मग मी यांचे एखाद्या आपल्या राम मंदिर चौकामध्ये त्यांचा डेमो चालू होता. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज युद्धकलेचं प्रात्यक्षिक चालू होतं. त्यावेळेला मी तिथं सहज पाहण्यासाठी गेले. मग त्यावेळेला मग ह्यांचा संपर्क साधला मी त्यांच्याशी. त्यावेळेला मी म्हणाले, माझी 2 मुलं आणि मी, मला 1 मुलगी आहे, 1 मुलगा आहे आणि आम्ही येणार आहे, आम्हाला शिकवला का, म्हणजे शिकवणार का? तर ते म्हणाले, हो तुम्ही या, आवर्जून या. मग मी फीचं विचारलं नाही, सर फी किती काय? त्या म्हणल्या, ताई आपण 1 रुपया फी घेत नाही, आपण सगळ्यांना विनामूल्य घेतो, तुम्ही स्वखुशीनं या, तुमच्या मुलांना आणि तुम्हाला घडवायची जबाबदारी आमची. मग आज आम्ही ताटमानेने असं फिरतो ना या जगातच म्हणा, वावरताना. आता सध्या पुढे एक शस्त्र जरी घेऊन चालले, असं भरपूर ठिकाणी आहे, खिशात घालतात, पाठीत अडकवतात, पायात अडकतात. आम्ही बघतो गाडीवरनं जात असताना पण शस्त्र बघत असतो. मुलं माझी सांगतात शस्त्र घेऊन जाऊ द्या, आम्हाला भीती वाटत नाही त्या शस्त्रांची. कारण आम्हाला या रक्षक गुरुकुलमध्ये येऊन शस्त्रांची एवढी भीती मोडलेली आहे ना, ते आम्ही कुणाला सांगू शकणार नाही. एवढे हातात आम्ही स्वतः हातावतो, त्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही. आणि आता सध्या मला त्यांनी शिकवलं आणि मला प्रशिक्षक म्हणून त्यांनी मला त्यांच्या गुरुकुलमध्ये सहभाग करून घेतला. त्यामुळे मला त्यांचा खरंच मनपूर्वक अभिमान, आणि शब्दात मी त्यांचं कौतुक सांगूही शकत नाही, एवढं त्यांचं कौतुक काय म्हणजे करण्या इतकं आहे. तर एखादं जर आपल्याला छेडछाड करत असेल तर हातात पाण्याची बॉटल असत्या, डब्याची पिशवी असते, छत्री असत्या, त्याचा कसा वापर करावा. लाठी काठी आपण करतोच, तलवार फिरवतोच, ते आपल्याला दिशा वगैरे करून म्हणजे करताना आपल्याला माहिती असते पायाची चाल वगैरे, त्या पुढच्याला आपल्या पायाची चाल माहिती नसते. पण ह्या आपण तलवार लाठीकाठी फिरवत असताना आपल्या पायाच्या चालीवर आणि नजरेवर असते सगळं. मग ते मुलं आमची काय करतात, मी सांगून ठेवलेलं आहे त्यांना, काही जरी वाटलं तर हातात आपल्या डब्याची पिशवी असत्या, दप्तर बाजूला टाकायचं, घ्यायची पाण्याची बॉटल आणि घराघरा फिरवायचं. जसं आपण दानपट्टा फिरवतो त्या पद्धतीने फिरवायचं. एखादा दुसऱ्याला जरी लागलं, तो खाली पडला की वरून गुच्ची घालायचे, छातीत ठोकायच्या, आम्ही त्या मुलाला शिकवलेलं. छान छान छान. हा तुमच्या बोलण्यातला कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास जो मला आहे, रक्षक गुरुकुलमुळे मला अजून जरा कॉन्फिडन्स वाढलेला आहे माझा. मग मुलं आमची आता सध्याला मोबाईल नाही, टीव्ही नाही आमच्या घरी, मग मोबाईल पण वापरत नाही. म्हणजे आहे मोबाईल पण मुलं वापरत नाही तेवढाच. आणि आता मुलं म्हणजे आम्ही सम एरियात राहतो, आम्ही सम एरियामध्ये राहत असल्यामुळं आम्हाला भीती पण भरपूर आहे. आणि आमची मुलं थोडंफार तिथलं वातावरण बघून मुलं बिघडतील का हे आम्हाला भीती होती. पण आम्ही इथं रक्षक गुरुकुल आता गेले 3-4 वर्ष झाले आम्ही इथे जॉईन आहे, पण मुलांना आमच्या काही आजपर्यंत कुठलं वाईट वळण लागलेलं नाही. थोरा मोठ्यांना आपण कसं बोलावं, कसं वागलं पाहिजे, हे सगळं आम्ही इथून ते घरापासून ते इथपर्यंत सगळं आम्ही शिकत आलेलं आहे. मुलगा 10वीला आहे, मुलगी 7वीला आहे. मुलगा 10वीला आहे. मुलगा 10वीला असताना तुम्ही या वयात मुलांना शिकवायचं हे एक आपल्या डोक्यात असतं, मी स्वतः देखील शिकेन, हे कसं काय तुमच्यात निर्माण झालं? हे म्हणजे कसं सर, मी आधीच म्हणजे लहानपणापासून मी स्पोर्ट मध्ये होते, पण इथे येऊन मी फक्त मुलांना घेऊन बसायचे, मुलं प्रॅक्टिस करायचे आणि मी असंच खुर्ची घालून असं बसायचे. मग एक 15 दिवस गेले, 1-1.5 महिना गेला. मग सर सारखे म्हणायचे, ताई कशाला बसताय, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करा. मी म्हणलं सर थोडाफार करते, दमून आलेले असते मी पण, परत इथे येऊन जरा विश्रांती मिळते, बसते. तर सर म्हणायचे, असू दे
विश्रांती आयुष्यभराची, पण करा तुम्ही प्रॅक्टिस काय तर काहीतरी करा. मग मी घरी जाऊन आमच्या म्हणजे माझ्या मिस्टरांना बोलले, सर असं म्हणतात प्रॅक्टिस करा, मग करू का मी. त्यांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा आहे. सरांनी मला म्हणले, ताई तुम्ही बसू नका, तुम्ही शिकून घ्या आणि तुम्ही शिकलात तर तुम्ही स्वतःचं स्वरक्षण करू शकाल. तुम्ही स्वरक्षणासाठी शिका, बाकीचं काही करू नका. तुम्ही स्वरक्षण केला तर तुम्ही दुसऱ्यांचे 4 लोकांचे स्वरक्षण करशील. असे करून मला त्यांनी शिकवलं आणि घडवलंही त्यातून. मी पेशाने आशा वर्कर आहे. आता मला ही युद्धकला शिकायची होती सर, आणि मला पहिल्यापासून, मी कोल्हापूरची माझं माहेर, मला पहिल्यापासूनच आवड पण आहे. पण आम्हाला शिकायचं होतं. आता गेले 3 वर्ष झालं सर आम्ही हे शिकतोय. माझी मुलगी, मुलगा आणि मी काय पहिला सर शिकत नव्हते, माझी मुलं शिकत होती. मी पण असंच येऊन ह्या ताईंसारखं बसणार. सरांनीच आम्हाला प्रोत्साहन दिलं, ताई तुमच्यात जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचू द्या, लोकांना कळू द्या, आणि तुम्ही घडला तर बाकीचे घडते. म्हणून सरांनी आम्हाला एवढं प्रोत्साहन दिलं, आम्हाला शिकवलं तिने स्वतः. आशा वर्कर म्हणजे सर काम इतकं आहे, प्रत्येक 2,500-3,000 लोकसंख्येचं आम्ही काम करतो. एवढ्या घरोघरी 600-750 अशी घरं असतात आमच्याकडे. एवढं आम्ही प्रत्येक घरोघरी पोहोचते. प्रत्येक घरोघरी लेडीज असतात, पुरुष असतात. प्रत्येकाच्या म्हणजे नजर किंवा दृष्टिकोन बघण्याचा चांगलाच आहे असा पण नाही. आणि मी काय असं पहिला करतच नव्हते. मला वाटलं का तर मी या पेशामध्ये आहे, आता मला गरज वाटली सर मी हे शिकावं, कारण की ती माझ्यात कला आहे पहिल्यापासून. पण त्याला प्रोत्साहन ह्या गणेश लवटे सरांनी आणि करण लवटे सरांनी उत्साह ह्याने आम्हाला दिलेला आहे. मेन म्हणजे सर 10 जण जरी माझ्या अंगावर आले तर त्यांना उडवून लावण्याची ताकद आणि आजच्या काळात जर म्हणला मुलींवर होणारे अत्याचार सर हे कुठे तर थांबलं पाहिजे. कारण की कसं आहे, हे प्रमाण वाढतच चाललंय. आपण मस्त म्हणतोय आता पण भरपूर ही कला आपली पुढे अवगत झालेली आहे, पण हे घरोघरी झालं पाहिजे. प्रत्येक आई वडिलांनी मुलांना हे शिक्षण दिलंच पाहिजे. का तर ही सर काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या काळात ह्या कला होत्या, तेव्हा महिलांच्यावर अत्याचार कधीही झालेले नव्हते. आणि तेव्हा त्यांचा आदर, स्त्रीचा आदर करणे हे त्यांच्या नजरेतच होतं. मेन त्यांच्यातच ते संस्कार होते, आणि ती संस्कार आणि ती कला सर आपण जोपासली पाहिजे. आपण दोन्ही माऊलींशी बोललो त्यावेळेला एक गोष्ट जाणवते, छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण अगोदर जिजाऊ मासाहेब घडणं गरजेचं आहे. आणि अशा या जिजाऊ मासाहेब इथं घडत आहेत, आणि ते घडवण्याचं काम रक्षक गुरुकुल इथं आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये करते. हे का गरजेचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? घडून गेलेला इतिहासाकडे आज कोणीही बघत नाही. पण आपण आता जर इतिहास घडवायचा असेल तर प्रत्येक मुलीच्या हाती एक तलवार आणि एक लाठी दिली पाहिजे. मला मनापासून मला तरी असं वाटतं की प्रत्येक पालकाने हा विचार करावा, आपल्या मुलीच्या हाती लाठीकाठी व तलवार द्यावी आणि ही कला शिकवावी, आणि ही आपली कला अशीच कडेपर्यंत जोपासली पाहिजे. जे 4 मुलांना एकटी मुलगी पळवून मारेल हा शब्द आहे माझा. मित्रांनो, जर सर्व पाहिलं आणि हा आत्मविश्वास येतो कुठून, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आणि त्या काळच्या युद्धकलेतून. हंबीरराव मोहिते चित्रपटातला हे सगळं बघितल्यानंतर मला एक डायलॉग आठवतो. प्रवीण तरडेंनी हंबीरराव मोहितेंची भूमिका केली, आणि त्यामध्ये मुलींचे खेळ बदला, मुली आपोआप बदलतील, त्याचंच हे आपल्याला पाहायला मिळते रूप. तू कितवीला शाळा? सिनियरला. तू इथं काय 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 शिकलीस तू? लाठीकाठी वगैरे. लाठीकाठी शिकले? हो. तुला येते लाठीकाठी चालवणं? हो. तू का शिकते बघा लाठीकाठी? माझी हाईट मोठी होते म्हणून. होय, हाईट मोठी होती म्हणून. मग अशी घोड्यावर बसली की नाही तू? हो. रडलीस का? हो. का बरं? का बरं? भीती वाटते मला घोड्यावर. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजा शिवपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रासी शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, पौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुल
जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. कुठे शिकलास हे? रक्षक गुरुकुल शिवकाली युद्ध कला प्रशिक्षण खूप वरती तर शिकला. तुला आता काय काय येते युद्ध कला चालवायला? कुठले कुठले येते? कुठले कुठले शस्त्र येते चालवायला? लाठीकाठी दांडपट्टा हम्म, तलवार हम्म. आणि हा. दंड. दंड. 4 शस्त्र चालवायचे तुला. कितवीला आहे शाळा तू? पहिली पहिलीला आहे. शाळेत गेल्यानंतर चालवून दाखवते का सगळ्यांना हे शस्त्र वगैरे? नाही नाही का? शाळेत अभ्यास असतो. हा, शाळेत अभ्यास असतोय आहे का नाही? मग अशी घोड्यावर बसायला छान वाटलं का नाही? होय. होय. तुला शिकवायला इथं कोण कोण असते? करण सर, गणेश सर आणि संग्राम दादा. हम्म. हात दुखतोय का रे ते काठी फिरवताना, तलवार फिरवताना? नाही नाही. तलवार असं जड असते की नाही दुखत? मोबाईल का तलवार? तलवार. अरे, तलवार. का बरं रे तलवार? का बरं? सर मोबाईल बघितल्यावर डोळे जातात. मोबाईल बघून डोळे जातात. हा, म्हणून तलवार करताना छान वाटते. तलवार फिरताना छान वाटते. कुठला ड्रेस आहे हा? शिवाजी महाराज. आय, वा 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 वा. दुसऱ्या पोरांना काय सांगणार? या म्हणणार शिकूया मोबाईल चांगला का लाठीकाठी शिकायला चांगलं? कुठलं सांगणार? सांग बरं कॅमेऱ्यात बघून. लाठीकाठी. लाठीकाठी शिकाय पाहिजे. का बरं शिकाय पाहिजे सांग बरं त्यांना जरा. कारण मोबाईल बघितल्यावर डोळे जातात. लाठीकाठी खेळल्यावर छान वाटत. मोबाईल वडले डोळे जाते लाठीकाठी, त्यामुळे शिका. सगळेजण या म्हणा म्हण. सगळी जण या. हा. तू कितीला बाळा? आता मी 5वीला आहे. 5वीला आहेस तू? मग तुला काय काय येत आहे आता? मला आता लाठीकाठी, तलवार आणि दांडपट्टा येतो. तुला काय शिकावं वाटतं बाळा हे? माझ्या संरक्षणासाठी. स्वतः संरक्षणासाठी. कितीला आहे तू शाळा? सिनियर केजी. सिनियर केजीला? हा. लाठी काठी वगैरे तू मगाशी खेळत होता, हात दुखत नाहीस का? नाही. हात दुखत नाही? तुला काय काय ते सांग बरं. लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी. एवढं सगळं शिकलायस तू? लाठीकाठी. होय. कोणाला मारलाय नाही बाहेर जाऊन लाठी काठी? नाही. नाही नाही. बरं बरं, ठीक आहे. रोज येते का तू? होय. घर कुठे आहे तू? इकडं आहे वर. वर वर कुठं? इकडं राहतेच. होय. तू शाळा कितीला आहेस? आता 7वीला. तू काय काय शिकलीस इथं? लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी आणि परत दंड. एवढं सगळं येते तुला? हा. का शिकावं वाटतं हे? आपल्या संरक्षणासाठी. आपल्या संरक्षणासाठी. लाठीकाठी, दांडपट्टा आणि तलवारबाजी. हात दुखतेत का? कधीच दुखत नाही. किती उशीर लाठीकाठी चालवते तू? तू किती वेळा शाळा? 12वी. 12वीला शाळा? अरे बापरे, 12वी पर्यंत पण मुलं आहेत तिथं म्हणजे. का शिकावं वाटलं? की युद्धकला आता माझ्या संरक्षणासाठी. आता मी कॉलेजला जात्या, बाहेर क्लासला जाता, तिथली लोक कशी असतात, मुलं कशी असतात, हे आत्ताचं जग पूर्ण बिघडत चाललंय. त्याच्यामुळं स्वतःची संरक्षण केलं पाहिजे. बाहेरच्या जगात कसं राहिलं पाहिजे आणि इथं आल्यापासून की स्वतः कसं राहिलं पाहिजे, स्वतःचं सेल्फ कसं ठेवलं पाहिजे, किती काय कसं वावरलं पाहिजे या जगात, हे सगळं इथं शिकवतात. आणि इथं शिकल्यामुळं माझ्या स्वतःच्यात पण मला फरक पडलाय की आधी एनर्जी नसल्यागत, पण इथं आल्यापासून असं एनर्जी, परत यावं, शिकावं, सगळी कला करावी, अभ्यास पण करावं, हे वाटतंय मला. बरं बरं. म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वास वाढलेला आहे. हा. कितवीला शाळा तू? मी 10वीला आहे. खरं म्हणलं तर आधी मला खूप भीती वाटायची अशी मुलांची बाहेर जायला. मी क्लासला पण जाताना मम्मी सोडायची आणि न्यायला पण तीच यायची, एवढी भीती वाटत होती. पण जेव्हापासून इथं आले ना तेव्हापासून मला अजिबात भीती वाटत नाही. काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्हाला आता अशी मूर्ती रूपात नाही तर इथं समोर असते तर काय त्याबद्दल सांग? जर छत्रपती शिवाजी महाराज जर खरंच भेटले असते तर त्यांना एकच विचारलं असतं की जसा आधीचा काळ होता तसा काळ आता कसा घडेल. आता कसा घडेल? हा. आताची पिढी तर खूप वाईट आहे. त्यामुळं असं मुलींना संरक्षण अजून आम्हाला तर भेटते, पण ह्याच्यापेक्षा जास्त कसं मिळेल असं विचारते. बरोबर. तू आता एवढं सगळे मोबाईल वगैरे बघतो, तू का बरे दानपट्टा कशाला शिकायला बिनकामाचं?
मोबाईलमध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी काहीतरी शिकलेलं चांगलं म्हणून. आताच्या मुलींना काय सांगशील तू? मोबाईल पहिला सर्वात प्रथम तर शिकून स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मोबाईल न बघण्यापेक्षा स्वतःच्या संरक्षणासाठी काहीतरी शिका, म्हणजे लाठीकाठी, दानपट्टा, म्हणजे तुमच्या जवळ कोणी येणार नाही तुमची छेडछाड काढायला. त्यासाठी हा. तुला काय काय येते आता? दानपट्टा, तलवार, लाठीकाठी, भाला, चक्री. 5 शिकलीस तू, 3रीत असताना. किती वर्ष झालं शिकतेस तू? मी 4 वर्ष झाल्यापासून हे शिकते. तू कुठं आलीस? किधर से किधर से? राजस्थान. राजस्थान से. नाम क्या है आपका? शौर्य. तर राजस्थान मधून एका मुलीचं ऍडमिशन आहे इथं. शस्त्रकला जी आहे, युद्धकला आपली शिवाजी महाराजांची, ती शिकण्यासाठी तिने तिथून आले आहे. बघूया त्यांचा अनुभव कसा आहे आणि ते का इतक्या लांब इथं येण्याचं नेमकं कारण काय. ये एक्चुअली मेरा सपना नहीं है, उसकी मम्मी ने ये सपना लिखा है और हाँ। उसकी मम्मी ने कहा था कि ये मेरे बच्ची को सिखाना है और वो हमेशा रक्षक के वीडियोस वगैरह देखे तो वो उससे काफ़ी इंस्पायर हुई, बोली कि नहीं मैं अब ये सीख के रहूँगी। और पता नहीं अभी 1-8 महीने हो गए तो काफ़ी 6-7 जो सेट्स है वो अच्छे खासे मार भी सकती है। डाटी काटी है जो भी है उसने अभी बताया, मुझे तो उसके नाम नहीं पता, पर वो जितना वो है उससे तो काफ़ी तेज़ जा रही है, तो मुझे अच्छा लग रहा है कि शी इज फाइन। आज मुलं इंस्टाग्राम असो किंवा सोशल मीडियावरती काहीतरी वेगळं बघतात किंवा काहीतरी वेगळा कंटेंट भरपूर आहे त्याच्यावरती आणि हा. ते बघून ते न बघण्यापेक्षा हे रक्षक अकॅडमीचं एक युद्धकला बघून याबद्दलची त्यांची आवड निर्माण झाली. आपल्या पत्नीबद्दल आणि मुलीबद्दल काय वाटते तुम्हाला, कसं वाटते ते कसं बघता तुम्ही? तुम्हाला माहित आहे बायको बोलली तर करायलाच पाहिजे ते माहित असेल तुम्हाला. बरोबर. ठीक आहे. पर त्यांनी जो बोलले मला पण लई आवडले. मी बोलले की नहीं वो जो बोल रही है वो सही है, हम लोग बच्चों को कुछ ऐसा सिखाओ जो 1, 2, 3, 4 और ये जो स्कूलों में पढ़ाना है वो सब तो चलता ही रहेगा, पर ये चीजें जो है वो कोई सिखाने के लिए कोई इनिशिएटिव लेता ही नहीं है। सो बेटर कि हम लोग क्यों ना ले। तो भले बनाने के बाद भी हम लोग ग्रेजुएट हो जाए, ये हो जाए, तो वही क्यों में लगना है, वही होना है, सब कुछ वही होना है, हम सब देख रहे हैं और हम खुद उसको अनुभव कर रहे हैं। सो अपने बच्चे को एक आध चीज एक्स्ट्रा सिखाते हैं तो उसमें बुराई क्या है। हम भी वही सोचते हैं कि अगर हमारे टाइम में होता तो हम सीखते थे। आज हमारा भी रिस्ट नहीं चल रही है तो इतना वो फ्लेक्सिबल नहीं है, क्यों हम लोग नहीं कर पाए, क्यों वो चीज हमारे टाइम पे थी ही नहीं, या होगी तो भी उस चीज में हम लोग ने इनिशिएटिव नहीं लिया। पर आज जब हमें पता है तो हम इनको क्यों ना दे। जो चीज आज हम कर रहे कि हमारे अंदर कमी थी तो वो हमारे बच्चों के तो एटलीस्ट नहीं होनी चाहिए। वो शिक्षण ये वो तो सब चलता रहेगा, वो प्रोसेस है वो, और जब तक वो पढ़ाई है चलती रहेंगे। पर अब साइड से अगर वो कुछ अपने मन से करना चाहते हैं और हमें उसे रोकना नहीं चाहिए। घोडसवारी खरं तर अवघड असते, मला कधी कळलं कारण मी स्वतः त्यावर बसलो नंतर त्यावेळेला मला कळलं. ते प्रशिक्षण देणं किंवा इतकी मुलं त्याच्यावरती बसतेत, कसं शिकवतोयस तू, हे कसं मॅनेज करतोय एवढ्या कमी वयात? तुझं वय काय मला पहिले सांग. आता 17 वय. 17 आहे. आणि तिला का किती मोठा घोडा, मोठा महागडा घोडा आहे ते चालवायलाच की. कसं शिकवलंस त्याला आणि ती आवड कशी काय तुला ती घोडा जोपासण्याची किंवा ते? म्हणजे लहानपासून 7वी पासून मला नाद होता घोड्याचा. बर. मैदानला जायचं बघायला, मग हा स्वतःचा घोडा घेतला. बर. मग ते तेव्हापासून शिकले. ते घोडा कितीचा आहे सांग बरं? 2.5 लाखाचा. 2.5 लाखाचा घोडा घेतलायस? पोरं गाड्या घ्यायची मला बुलेट घेऊन फिरायचं, घोडा घेऊन फिरायचं. तू कसं शिकलास सांग. मी आधी गावठी घोड्यावर बसत होतो. गावठी घोडा म्हणजे ते कसं आहे? देशी घोडा, ते बारका. हा बर. रेसला पळतात त्याच्यावर बसून शिकलो. हा. मग तेव्हापासून हा घोडा भीती वाटत होती ह्या घोड्यावर बसायला. मग या घोड्यावर पहिला कामाला लागलो, मग या घोडा चालवायला शिकलो, तेव्हापासून भीती वाटत नाही. मग आता या सगळ्या पोरांना शिकवतोस तू? हो. आणि तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. नमस्कार, माझं नाव संदेश सतीश भोसले, मी कुपवाडमध्ये राहतो. मी इथं गन शूट शिकवतो. गन शूटचं पण ट्रेनिंग घेताय तुम्ही इथं? ऍक्च्युली कसं आहे, मी जेव्हा घरी बसून होतो म्हणजे घरी राहत होतो तेव्हा मी मित्रांच्या ते असं येत होतो, तेव्हा करण सराचं मी नाव ऐकलं, हे इकडे जातात तिकडे जातात डेमो असं करतात. बट तेव्हा मला वाटलं की मला बी जावं तिथं, माझी बी इच्छा झाली. मग मला तिथं इच्छा झाली, मग मी तिथे गेलो, सरांना भेटलो. मग तिथं मला सर म्हणले तुम्ही या, आपण ही करूया ती करूया, असं सगळं शिकूया तुम्हाला. मग मला तलवारबाजी, लाठीकाठी, दानपट्टा, चक्रीपास हे सर्व येते. प्रत्येक वेळेला पुरुष आपल्या सोबत असेल असं नाही आहे सर, पण त्यामुळं कुठेही जावा पण स्वतःचं रक्षण स्वतः करा, स्वतः आत्मनिर्भर बना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही काळातली ही कला आहे, ही पुढे नेण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी
मा जिजाऊ जर जन्माला आली असती परत एकदा, तर असे अनेक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते. देशाचा एक चांगला नागरिक आणि एक चांगला भविष्य घडावं त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो. पगार पाहिजे, पगाराची नोकरी बघतो, एखादा स्वतःचा बिझनेस बघतो, पण ते क्षेत्र सोडून आज ही संपत चाललेली जी काही संस्कृती आपली जी काही परंपरा आहे त्याकडे वळावं असं कधी वाटलं? सगळ्यात प्रथम सुरुवातीला मी आमच्या घरापासूनच सुरुवात करत होतो. ज्यावेळी आमच्या मावशीची मुलगी होती त्यावेळी मी तेव्हा ते क्लासला जायचे. म्हणजे जवळजवळ एक 15 वर्षाच्या पूर्वी तिच्या आजीवर अत्याचार झाला होता. मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता तेव्हा लहानपणी. आणि ते एकमेकाला असे बघायचे, ढकलायचे, करायचे, मारायचे, हाणायचे, अशा शाळेत गोष्टी चालायच्या. आणि मी त्या बघितल्या ना त्यावेळी एक ठरवलं की आपल्या जवळच्या नातेवाईकांना जर असं होतं तर बाहेरचे स्वावलंबी कसे होणार. आमच्या प्रत्येक मुलीला तुम्ही जर मगापासून विचारलं की स्वतःचं संरक्षण हे एकच सांगतात. आमचे जे गुरु होते ते नेहमी म्हणायचे की राष्ट्रात रक्षणाला व्यायाम मंत्र घ्यावा, व्यायाम व शक्ती, व्यायाम व भक्ती. आणि जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी जर बघितले की जरी शत्रुक्रांता प्रसंगी दिसेल, तिला ताडी चोळी निशय पाठवेल, कधी पापना स्पर्शे म्हणाला, माणूस म्हणावे आशा वागरला. जर त्यावेळी जर ह्या आताच्या काळात जरी असं होत असतील तर मग आता आपण हे नोकरी वगैरे करून काय करणार. आपण तर स्वतःचं पोट चालवू शकतो, पण इतरांचं काय. आपण आपल्यासाठी न जगता आपण या समाजासाठी जगलं पाहिजे. आणि आमच्या पूर्ण हे रक्षक गुरुकुल टीम यासाठी काम करतं. आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी थांबतो, हे रक्षक गुरुकुल जिथे स्थापन आहे ते आपले भारतीय विद्यापीठाचे डायरेक्टर आहेत डॉक्टर नितीन नाईक आणि मधुमिता नाईक म्हणून आहेत. त्यांनी आम्हाला सर्वप्रथम पाठबळ दिलं. शिवकालीन युद्ध कला पाहिली, मर्दानी खेळ आपण पाहिले, पण यानंतर या खेळासाठी वापरले जाणारे जे काही शस्त्र आहेत ते शस्त्रागार आपण अजूनही पाहिलेलं नाही. ते शस्त्रागार आपण भाग 2 मध्ये नक्की पाहणार आहोत. आणि ज्या शस्त्रांची माहिती, ते शस्त्र कशासाठी वापरलं जायचं आणि त्या शस्त्रांची नावं देखील, याची सविस्तर माहितीचा व्हिडिओ हा भाग 2 मध्ये येणार आहे. आज आपण पाहिलं होतं अवघ्या 21 वर्षाच्या एका तरुणाचा ध्यास आणि त्या ध्यासाला साथ देणाऱ्या शिक्षकांची निस्वार्थ अशी मेहनत. आजचा काळ पाहता शिवकालीन युद्ध कला मुलींसाठी किंवा आजच्या युवकांसाठी का गरजेची आहे या सर्वांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळाली असतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. भेटूया पुढल्या भागात. जय शिवराय, जय शंभूराजे. ओके.